महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आले। केंद्रीय राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारासंदर्भात चर्चेचा अंदाज आहे। संघटनात्मक बाबी, रखडलेल्या नियुक्त्यांसह पक्ष विस्ताराच्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही या कोर कमिटी बैठकीला हजेरी लावणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती तुमच्यापर्यंत आली आहे या बैठकी संदर्भात? बरोबर, आज महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठक आपण बघितलं 8 वाजता सुरू होणार आहे आणि या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील व इतर नेते हे उपस्थित राहणार। पण महत्त्वाचं म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण ही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण या बैठकीमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, राज्यातील संघटनात्मक बाबी आणि रखडलेल्या नियुक्त्या या पक्ष विस्तारावर पूर्णपणे चर्चा केली जाणार अशी माहिती दिली जात आहे। तसंच कोर कमिटी बैठकीत इतर मुद्द्यावर देखील बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार यावर महत्त्वाची चर्चा केली जाण्याची शक्यता आहे आणि राज्यातील संघटनात्मक बाबी आणि रखडलेल्या नियुक्त्या यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।